भारतात ओडोंटोटर्मस ओबेस या वाळवीमुळे गहूच्या पिकांना नुकसान होऊ शकते. ते पिकांची मुळे, खोड आणि मातीतील इतर सेंद्रिय पदार्थ खाऊन हे नुकसान करतात. या खाण्याच्या क्रियेमुळे झाडे कमजोर होतात, ज्यामुळे वाढ खुंटते, उत्पादन कमी होते आणि कधीकधी पिकेही नष्ट होतात. वाळवीमुळे गहूच्या पिकांना कसे नुकसान होते आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे याबाबत येथे माहिती देत आहे. वाळवीची नुकसान करण्याची पद्धत. पिकांचे विविध भाग खाणे. वाळवी मातीतील गहूचे मुळे आणि खोडासह वनस्पतीमध्ये असलेले सेल्युलोज खातात. या खाण्यामुळे झाडाची रचना कमजोर होते, ज्यामुळे बाधित पिकाची पाणी आणि पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता कमी होते. मातीत खड्डे करणे. वाळवी अन्न शोधताना मोठ्या प्रमाणात भूमिगत बोगदे तयार करतात. हे मातीच्या रचनेत अडथळा आणू शकतात आणि गहूच्या पिकांच्या मूळ प्रणालीला प्रभावित किंवा हानी करू शकते. नियंत्रण पद्धती. जैविक नियंत्रण. शिकारी कीटक. बीटल्स. ग्राउंड बीटल्स, टॅराबिडे. ग्राउंड बीटल्स हे सर्वसाधारण शिकारी कीटक आहेत जे वाळवीसह मातीत राहणाऱ्या विविध कीटकांचे खाद्य म्हणून त्यांना खातात. गव्हातील त्यांची उपस्थिती नैसर्गिक कीटक नियंत्रणात योगदान देते. मुंग्या. शिकारी मुंग्या, उदाहरणार्थ ओडोंटोमॅक्स एसपीपी. वाळवीची प्रभावीपणे शिकारी करणाऱ्या काही मुंग्यांच्या प्रजाती ओळखल्या जातात. ते अन्न म्हणून वाळवीची शिकार करतात, वाळवीची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड, स्टेनरनेमा एसपीपी, स्टेनरनेमा कार्पोकाप्स हे परजीवी नेमॅटोड वाळवीला मारण्याची क्षमता असलेल्या या नेमटोड प्रजाती ओळखल्या जातात. मातीत लागवड केल्यावर ते सक्रियपणे वाळवी ही होस्ट शोधतात आणि बॅक्टेरिया सोडतात, ज्यामुळे घातक संक्रमण होतात. हेट्रोरबडायटिस एसपीपी, हेट्रोरबडायटिस बॅक्टेरियोफोरा. वाळवी नियंत्रणासाठी वापरलेले हे नेमॅटोड प्रजाती आणखी एक एंटोमोपॅथोजेनिक नेमॅटोड आहे. स्टेनरनेमा प्रमाणे ते वाळवीला सहजीवी बॅक्टेरियाने संक्रमित करते, ज्यामुळे वाळवीचा मृत्यू होतो. बुरशी. मेटारिझियम ॲनिसोप्लिये, मेट्राइजियम ॲनाइसोप्लिय सारखे एंटोमोपॅथोजेनिक बुरशी बायोपेस्टिसाइड म्हणून वापरता येतात. ही बुरशी वाळवीला संक्रमित करतात आणि ठार मारतात, ज्यामुळे नैसर्गिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल नियंत्रण पद्धतींचा उपयोग होतो. ट्रायकोग्रामा एसपीपी. मुख्यतः कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाणारे विशिष्ट परजीवी वास्प, जसे की ट्रायकोग्रामा एसपीपी, हे समग्रपणे हितकारी कीटकांच्या संतुलनात योगदान देऊ शकतात. हितकारी कीटक सोडणे. लेडीबग्स, कॉक्सिनेलिडे हे कीटक प्रत्यक्षात वाळवीसाठी शिकारी कीटक म्हणून नसतानाही, लेडीबग्स हे सर्वसाधारण शिकारी कीटक आहेत की जे संतुलित परिसंस्थेला योगदान देऊ शकतात आणि एकूण उपद्रवी कीटक भार कमी करतात. वरील प्रमाणे वाळवीचे जैविक नियंत्रण प्रभावीपणे होण्यासाठी आणि उत्पादनात 30 ते 50% वाढ मिळण्यासाठी कृपया गहू पिकावर एकरी 1 किलो सॉइल मल्टीप्लायरची फवारणी करावी. अतिशय उत्कृष्ट परिणाम मिळतो. अनुभव हीच खात्री. रासायनिक नियंत्रण. कीटकनाशके. वाळवीची संख्या नियंत्रित करण्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा फिप्रोनिल सारखी रासायनिक कीटकनाशके मातीत वापरता येतात. हे कीटकनाशके विषारी आमिष किंवा अडथळा म्हणून कार्य करतात आणि ज्यामुळे वाळवीला लक्ष्य केले जाते. वाळवी आमिष प्रणाली. गहूच्या शेताच्या आसपास वाळवी आमिष स्थळे निर्माण करणे ही एक प्रभावी पद्धत असू शकते. वाळवी आमिष खातात, ज्यात मंदगतीने कार्य करणारा विषारी पदार्थ असतो. नंतर वाळवी हे विष कॉलनीमध्ये हस्तांतरित करतात, ज्यामुळे शेवटी त्याचे उन्मूलन होते. माती उपचार. क्लोरपिरिफॉस सारखी मातीत वापरता येतील अशी कीटकनाशके गहूच्या पिकांभोवती सुरक्षा अडथळे तयार करण्यासाठी वापरता येतात. हे वाळवी प्रवेश रोखण्यास मदत करते आणि मातीतील संसर्ग कमी करतात.
एकत्रित कीटक व्यवस्थापन, रासायनिक नियंत्रण पद्धती, पीक फेरबदल आणि मातीचे आरोग्य योग्य राखणे सारख्या मशागत पद्धतींसह एकत्रित वापर केल्याने गहूच्या पिकांमध्ये वाळवी संसर्ग नियंत्रित करण्यासाठी एक एकात्म दृष्टिकोन तयार होतो. गहूच्या पिकांमध्ये वाळवी संसर्ग नियंत्रित करण्यासाठी पीक फेरबदल आणि मातीचे योग्य आरोग्य राखणे सारख्या सांघिक पद्धतींचा समावेश करून एक एकात्म दृष्टिकोन तयार होतो. प्रभावी कीटक व्यवस्थापनासाठी शेतांचे नियमित निरीक्षण आणि वाळवी क्रियाकलापांचा लवकर शोध लावणे आवश्यक आहे. पर्यावरणीय परिणामांना कमी करण्यासाठी रासायनिक नियंत्रण पद्धती वापरताना शिफारस केलेल्या वापराच्या प्रमाणांचे आणि सुरक्षा मार्गदर्शनांचे पालन करा.